ॲड्रेस आहे संजय मोटेकर, सोलापूर आयुक्तालय, जेल रोड येथे कार्यरत. बंधूंनो, काल दिनांक 14/1/2025 रोजी प्रयागराज अलाहाबाद त्रिवेणी संगमामध्ये कुंभ मेळ्यामध्ये शाही स्नानासाठी गेले असता शाही स्नान आटोपून उठून परत आल्याच्या नंतर आपल्या सोलापूरचे माजी महापौर आणि सतत 5 ते 6 वेळा कॉर्पोरेशनमध्ये निवडून आले आणि सोबत जवळजवळ 20 अशा त्यांच्या विश्वासू कार्यकर्त्यांना सुद्धा नगरसेवक म्हणून निवडून आणण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा होता असे कर्तबगार आणि सुशील असं नेतृत्व सोलापूरचं असलेलं माननीय महेशअण्णा विष्णुपंत कोठे यांचं तीव्र अशा हृदयविकाराच्या झटक्यानं दुःखद निधन झालं. बंधूंनो, अतिशय कर्तृत्ववान, अतिशय कर्तबगार असा हा माणूस संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळजवळ 25 ते 30 वर्ष राजकारणामध्ये आपला ठसा उमटवत होता आणि एक फार मोठी कामगिरी त्यांनी सोलापूरच्या विकासाच्या दृष्टिकोनातून केलेली आहे. आपण पाहतो पिढी घरकुल योजना सर्वप्रथम सोलापुरात राबवण्याचा मान हा कोठे कुटुंबियाकडे जातो. त्यांनी अनेक असे कुटुंब, एक गोरगरीब, दीनदलित आणि गरीब, कष्ट करू अशा विडी कामगार महिलांना या जुन्या विडी घरकुल परिसरामध्ये हैदराबाद रोडला असलेल्या ठिकाणी आणून इथं बसवलं आणि त्यांचं जीवनमान उंचावलं. त्यांचं जीवनमान नुसतंच उंचावलं गेलं नाही तर सोलापूरचं सुद्धा या दृष्टिकोनातनं फार मोठा विकास झालेला आहे. महाराष्ट्रातल्या अनेक दिग्गज अशा नेत्यासोबत काम करत असताना माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या आणि सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कोठे कुटुंबानं फार मोठं योगदान सोलापूरला दिलेलं आहे. लग्नांच्या काळामध्ये शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या वतीनं माननीय सुधीरजी खरटमल साहेब, बेरिया साहेब, चंदेले मॅडम वगैरे सर्व मान्यवरांच्या सोबत अण्णांनी फार मोठं योगदान सोलापूरला दिलेलं आहे. सोलापूरच्या राजकारणामध्ये त्यांची आमदार होण्याचं एक फार मोठं स्वप्न राहून गेलं. ही एक खंत त्यांची राहून गेलेली आहे. मात्र पुतण्या देवेंद्र कोठे माननीय आमदार सोलापूर शहरमध्ये यांच्या माध्यमातून त्यांच्या वडिलांचं जे स्वप्न होतं विष्णुपंत कोठे यांचं ते स्वप्न आणि आपल्या अण्णांचं स्वप्न हे दोन्ही देवेंद्र कोठे साहेब पूर्ण करतील अशी मी आशा बाळगतो. आता आम्ही सगळेजण आशे ठेवून बसलो होतो. आम्ही नगरसेवक आता त्यांनी आमदार उभारले, आमदार पडला तरी बी आम्ही घरी गेलो भेटायला. घरी गेल्यावर काय म्हणला, आबोली म्हणला तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी पडलं तर बी तुम्हाला सगळ्यांना तिकीट देऊन तुम्हाला सगळ्यांना निवडून आणायचं माझा हक्क आहे. पण मला बी म्हटलं तू कुर्तीपंथी आहे, मला आनंद वाटला की कुर्तीपंथी असून बी माझं संघ फिरलो, मला बसायला दिलं. मी 5 मिनिट अण्णाला दम आला तर अण्णाला बसायला खुर्ची देत होता, अण्णा बसत होता. माझं बी असं वाटायला आता माझं पोटात हात पडायला आहे. मग अण्णा दम आला तर अण्णाला बसायला देत होता. अण्णा मागं असं फिरलो, माझं जिंदगी एवढं फिरलं नाही. पण अण्णा म्हणजे तेलुगू म्हणजे सगळंमध्ये आलं आहे. मग अण्णाला बसवायला द्यायचं, अण्णा बसायचं. मग अण्णा तिथं जाऊन तसं झालं आहे. अण्णा सारखं म्हणायचं मी पडलं तर बी तुम्ही किती जण माझं मागं फिरलो, किती जण कष्ट माझं केलं, तुम्हाला सगळ्यांना तिकीट देऊन निवडून आणतो म्हणलं होता. आता आम्हाला कोण आणून देते, आम्हाला तिकीट कोण देते, आमचं मागं तर कोण आहे, आम्ही कुठं जावं, आमचं नाही करणारं तर कोण आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. अजून काही या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी आलेले लोक आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घ्यायचा प्रयत्न करू. नमस्कार, अण्णाबद्दल काय सांगणार?
माझं नाव भालचंद्र भोवाळ आहे. मी अण्णा जोडीला 20 वर्षे काम केलं सत्याला इथं. मग 20 वर्षे काम केल्यानंतर इथं चावीवाला म्हणून मी महानगरपालिकेला कामाला होतो. मग इथं कुठलीही सोय नव्हती बिलकुल. मग पाण्याचं पाईपलाईन राहू दे, पिण्याचं पाईपलाईन राहू दे आणि ड्रेनेज, रोड, रस्ते हे सगळे आम्हाला घेऊन आम्हाला विचारून त्यांनी कामं केली या एरियामध्ये. आणि भरपूर त्यांनी इकडल्या लोकांना सोय केलेलं होतं. पण तो तसला नेता आता होणार नाही. मग मला काय म्हणायचं माहिती का, अण्णानं एवढं इकडलं सगळं केलं तर अण्णाला परत लोक काय डावलत होते, काय बोलत होते, काय म्हणत होते, तरीही अण्णानं मग कोणाचा विचार न करता त्यांनी भरपूर या एरियामध्ये काम केलं. अण्णासारखा नेता होणार नाही. मी त्यांच्या जोडीला 20 ते 22 वर्ष काम केलो. आता मी सध्या रिटायर आहे. पण अण्णाचे आम्हाला वारंवार सगळ्या गोष्टी सांगत होते. कुणाचं लग्नाचं कार्य असलं, तिकडं पाणी सोडायचं असलं, आम्हाला फोन केले तर आम्ही ताबडतोब येऊन त्यांचं काम करून देतो. त्यांचा आमचा संपर्क होता. वारंवार आमचं त्यांचं बोलणं राहत होतं. आणि असला नेता कधीच होणार नाही. आणि त्या नेत्यासाठी का नाही किती जर आपण जर बोललो तर तेवढंही कमच आहे. एवढं माझं बोलून मी भाषण बंद करतो. तर लोकांचे खूप काही अश्रू अनावर होत आहेत. पण आपल्यासोबत अजून काही वयोवृद्ध आहेत, आपण त्यांची पण मी मुंबई लिंगायत. मी चाळीचं मूळ चाळीचे आम्ही तात्यासाहेब कोटे, यशवंत कोटे आणि हे सगळं आम्ही चाळीतले. ते दोन्ही मी वाडेचाळीतले. मी वाडेचाळीतल्या पद्मनाभ समाजचा अध्यक्ष असताना मी तात्यांचा आणि महेश अण्णाचा मी तिथले कार्य आणि ते खरंच घरकुले जे जुनं घरकुले जे विकास केलेला आहे ते अन्नामुळे झाले. अन्न आतापर्यंत विकास झालाच नसता. आणि ज्यावेळेस त्यांनी अण्णांनी प्रथमतः ते आता ह्या घरकुलतर्फे उभारलेलं आहे त्यावेळेस ते तात्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे, आपण कामगार वर्गात आवडलेला माणूस आहे. तिथे गरीब वर्ग आहेत विविध घरकुलमध्ये, जुने कामगार लोक आहे. पहिलं तिथनं सुधारणा करायची. आणि इकडं खरं ह्यांनी म्हणल्यासारखं विरोधी लोक लय मुंबईले त्यावेळेस महापालिकेचे म्हणजे मी माझी नगरसेवक म्हणजे 73-72 मी होतो. तर त्या विरोधी पक्ष लोक इथलं लोक बोलत होते तुम्ही संपूर्ण घरकुलला काय निधी वापरता, काही इथे विकासच झाला ना. आज जे विकास फक्त अन्नामुळे झाला ना. ह्याच्यात हे कसं अन्नाचं आता मी वयाचे 78 वर्ष आहे तरी माझ्यापेक्षा 10-15 वर्षांनी कमी आहे. तरी मला इतकं आपुलकी वाटते. चाळीचे माणूस अभिमान आहे. त्यांच्या आत्मा शांती लाभो एवढीच माझी इच्छा. आणि जवाहरनगर म्हणून रहिवासी आहे जुना घरकुल, तिथल्याच्या सर्वांच्या वतीने मी त्यांच्या आत्मशांती लाभो ही प्रार्थना करतो. विडे घरकुल हा जो आहे तो कष्टकऱ्यांचा भाग आहे आणि ह्या प्रभागामध्ये अण्णांचा विकास खूप मोठा झालेला आहे. सर्व तमाम नागरिक अण्णाबद्दल बोलायचं म्हणजे कमीच आहे. अण्णा एकदम आपले एकदम म्हणजे जवळचे खास प्रवासामध्ये 20 वर्ष ते 22 वर्ष आम्ही पण आहे. तेव्हापासून आमचा विकास भरपूर झालेला आहे. चांगला विकास केलेला आहे अण्णांनी. अण्णाबद्दल बोलणं एवढं कमीच आहे. कितीही जरी बोललं तरी अण्णांबद्दल बोलणं हा कमीच आहे असं सर्व लोकांचं म्हणणं आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.